गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तुम्हाला माहिती आहे काल 12th सायन्सचा बोर्डचा महाराष्ट्र बोर्डचा रिझल्ट लागला आहे आणि ॲज युजल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माजलगावचे जे टॉपर स्टुडंट्स आहेत त्याच्यातले मॅक्झिमम स्टुडंट्स हे आपल्या फिनिक्स कोचिंग क्लासेसचे आपली जो चढता आली ते रिझल्टचा तो यावर्षीही कायम राहिलेला आहे. त्यातले ज्यांचे आपल्याला आतापर्यंत माहीत झाले टॉपर स्टुडंट त्यांची काही लिस्ट बहीर सरनं रात्री आपल्या ग्रुपवर सेंड केलेली आहे. अजूनही काही स्टुडंट्स आहेत ज्यांना त्या रेंजमध्ये स्कोरिंग आहे किंवा चांगले मार्क आहेत फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये, मॅथमध्ये आणि बायोलॉजीमध्ये. पण ओव्हरऑल फिनिक्सचे ऑलमोस्ट मॅक्झिमम स्टुडंट हे डिस्टिंक्शनमध्ये आहेत, टॉपरमध्ये आहेत, माजलगावमध्ये फर्स्ट ग्रेडमध्ये आहेत किंवा फर्स्ट क्लासमध्ये पास झालेले आहेत. किंवा माजलगावचा जो ओव्हरऑल रिझल्ट आहे त्याच्यामध्ये जे मॅक्झिमम टॉपर स्टुडंट आहेत ते आपल्या फिनिक्स कोचिंग क्लासेसचे. दरवर्षीही आपलेच मॅक्झिमम विद्यार्थी दोन्हीही कॉलेजचे टॉपरमध्ये मॅक्झिमम स्टुडंट आपलेच राहतात. याही वर्षी दोन्हीही कॉलेज जे आहेत माजलगावचे मेन त्याच्यातले जे टॉपर स्टुडंट्स आहेत आणि आपल्या माजलगावच्या अवतीभोवती जे चांगले कॉलेजेस आहेत किंवा आपल्या अवतीभोवती ग्रामीण भागातले कॉलेज आहेत ते त्या ग्रामीण भागातल्या कॉलेजमधलेही जे टॉपर स्टुडंट्स आहेत ते आपल्या फिनिक्समध्ये आहेत. त्याच्यातले काही परिसरांना मला वाटतं रात्री सेंड केलेले. अपेक्षा आहे तुमच्याकडून पण की आता ह्या कोरोनामुळे थोडंसं डिस्टर्ब झाला अभ्यास, आपली बॅच डिस्टर्ब झाली आहे, तुमचा अभ्यासावर त्याचा थोडाफार परिणाम झाला असेल, परंतु हा परिणाम फक्त तुमच्यावरच नाही आहे तर ऑल ओव्हर इंडिया पूर्ण भारतामध्ये हीच स्थिती आहे, हीच परिस्थिती आहे, हीच कंडिशन आहे की सगळेच विद्यार्थी, क्लासेस, कॉलेजेस, स्कूल्स डिस्टर्ब झाले. पूर्ण एज्युकेशन सिस्टमच डिस्टर्ब झाली आहे कोरोनामुळे. पण ह्या कोरोनामुळे आपण न डिस्टर्ब होता आपल्याला अभ्यासावर फोकस करायचा आहे. तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे, एक चांगली बातमी आहे की ओव्हरऑल इंडियामध्ये जेवढे काही बोर्ड आहेत, गव्हर्नमेंट आहे, ओव्हरऑल नॅशनल लेवलचं विचार करायला किंवा प्रोसिजर सुरू झाली आहे की तुमचा 12th सायन्सचा काही स्लॅबस एक 25 to 30% एक 25 ते 30% स्लॅबस कमी होणार आहे. कारण आता कोणत्याही कंडिशनमध्ये तुमचा जो होल स्लॅबस आहे तो इथून पुढे कंप्लीट करणं पॉसिबल नाही आहे आम्हाला, ना टीचिंगसाठी ना तुम्हाला स्टडी करण्यासाठी. तर ओव्हरऑल एक 25 ते 30% स्लॅबस कमी होऊन येईल तुमचा. आता कसा होईल, किती होईल ते आत्ताच मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही, पण ज्या गाईडलाईन्स आहेत ओव्हरऑल त्यानुसार तुमचा ओव्हरऑल जो स्लॅबस आहे 12th सायन्सचा, बोर्डचा, CBSEचा किंवा आपला नीटचा त्याच्यामध्ये पण बरंचसं रिडक्शन केलं जाणार आहे. अबाउट 25% एक 25% स्लॅबस तुमचा कमी केला जाणार. तर ती ते तुमच्यासाठी गुड न्यूज आहे की सर आता इथून पुढे राहिलेल्या टायमिंगमध्ये आम्ही एवढा स्लॅबस कसा कव्हर करू. तर ॲव्हरेजली एक 25 ते 30% स्लॅबस कमी होऊन येणार आहे तुमचा. तर काळजी करू नका. काळजी करण्याचं काही कारणही नाही आहे, कारण हे जे कोरोना व्हायरसचा इफेक्ट आहे तो काय आपल्या फक्त माजलगावच्या भोवती नाही आहे, तो ऑल ओव्हर वर्ल्ड आहे. आपल्या भारताचा विचार केला तर पूर्ण भारतामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा इफेक्ट आहे. कुठलेही कॉलेजेस, स्कूल्स, कोणतेही कोचिंग इन्स्टिट्यूट चालू नाही आहे. जे काही आहे ते आपण जसं ऑनलाईन करतोय त्याच्यानुसार चालू आहे. आणि ते तुमच्या लक्षात आलं असेल की ऑनलाईन इतकं इफेक्टिव्हली होत नाही आहे. कारण ऑनलाईन टीच करण्यासाठी मी ऑलरेडी म्हणत राहतो की टीचिंग ही एक बायलॅटरल प्रोसेस आहे, ती दोन्हीकडून व्हावं लागते, टीचर बेसला आणि स्टुडंट बेसला. आता मी जे लेक्चर तयार करतोय, हा व्हिडिओ तयार करतोय, माझ्यासमोर रिकामे बेंचेस आहे, तर त्यामुळे बायलॅटरल होत नाही आहे. मी जे बोलतोय ते समोरच्या स्टुडंटला किती समजतंय, त्यांच्या एक्सप्रेशनवरून माझ्या लक्षात येतं. काही डाऊट विचारतात तुम्ही विद्यार्थी मला, मी काही क्वेश्चन विचारतो आणि त्यामुळे एक प्रॉपर टीचिंग होते, एक प्रॉपर कम्युनिकेशन होतं, एक प्रॉपर अंडरस्टँडिंग तुमच्यापर्यंत पोहोचते. इथे तसं काहीच नसल्यामुळे थोडेसे तुमचे डाऊट्स राहत असतील आफ्टर व्हिडिओ वॉचिंग. तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतरही तुमचे काही डाऊट्स राहत असतील, पण आता थोडासा नाईलाज आहे. बाकी गोष्टीनं कोरोनाच्या ह्या बातम्या फार पाहू नका. दिवसाला एक 10 मिनिटं खूप झाल्या, 10 ते 15 मिनिटं कोणत्या तरी टायमिंगला सकाळी किंवा सायंकाळी बातम्या न्यूज पाहत जा. पास झालं एकदा अपडेट घेत जा. दिवसभर बातम्या पाहत राहा
तर तुमच्यावर निगेटिव्ह इफेक्ट होईल त्या न्यूजचा. तर बातम्या ओव्हरऑल पाहू नका आणि सोशल मीडिया व्हॉट्सॲप फेसबुकवरच्या न्यूजवर अफवावर विश्वास ठेवू नका. त्याच्यावर काहीही न्यूज येतात. कन्फर्म न्यूज येण्यासाठी न्यूज चॅनल पाहत राहा, पेपर वाचत राहा, पण ते पण दिवसभर नको. दिवसातले 5 ते 10 मिनटं तुमच्यासाठी खूप झाले न्यूज ऐकणं. कोणताही एक टाईम ठरवून द्या आणि दिवसाला तेवढ्या टायमिंगमध्येच काय करायचा न्यूज पाहत जा. अपडेट राहील की काय चाललंय जगामध्ये. बाकी तुम्हाला काही घेणं देणं नाहीये. न्यूज जास्त पाहू नका. ठीक आहे. तो ओव्हरऑल कालच्या 12th रिझल्टमध्ये आपल्या फिनिक्सचा रिझल्ट खूप चांगला आहे आणि तुमच्याकडून अपेक्षा आहे की याही वर्षी तुमच्या बॅचमध्येही माजलगावमधून मॅक्झिमम स्टुडंट जे टॉपर येतील ते आपल्या फिनिक्स कोचिंग क्लासेसचे असतात. ठीक आहे. तर एक छोटासा बीट शिकवतो. आपले न्यूक्लिक ॲसिड कंप्लीट झालेले. न्यूक्लिक ॲसिडमध्ये आपण एक बीट शिकलो आहोत, जेनेटिक कोड. कोणता बीट शिकलो आहोत आपण? जेनेटिक कोड. आठवत आहेत का जेनेटिक कोड? द ट्रिपलेट्स प्रेझेंट ऑन द mRNA स्ट्रँड. बरोबर आहे का? आपण mRNA कंप्लीट केलाय आणि mRNA वर किंवा RNA चा विचार केला तर RNA मध्ये 4 टाईपचे नायट्रोजन बेसेस आहेत. वेगवेगळे 4 टाईपचे न्यूक्लियोटाइड्स आहेत. ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसाइन अँड युरॅसिल. थायमाइन इज नॉट प्रेझेंट इन द RNA. RNA मध्ये थायमाइन प्रेझेंट नाहीये, तो DNA मध्ये प्रेझेंट आहे. आणि ह्या 4 न्यूक्लियोटाइडच्या बेसवर mRNA वर हे जे न्यूक्लियोटाइड आहेत ते आर अरेंज्ड इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट्स. ते कशा कितीच्या फॉर्म मध्ये? 3 न्यूक्लियोटाइडच्या फॉर्म मध्ये, 3च्या बंच मध्ये अरेंज झालेले. अँड दॅट ट्रिपलेट्स प्रेझेंट ऑन द mRNA स्ट्रँड. आणि हे जे ट्रिपलेट्स आहेत जे mRNA स्ट्रँड वर प्रेझेंट आहेत त्या ट्रिपलेट्स आर कॉल्ड ॲज अ जेनेटिक कोड किंवा त्यालाच आपण mRNA लँग्वेज, क्रिप्टोग्राम्स, कोड वर्ड्स असे डिफरंट टर्म्स यूज केलेले. आपण आज हे जेनेटिक कोड कसे फॉर्म करता येतात ह्याचा टेबल काढतो. एक 5-10 मिनिटाचं काम आहे ते. तेवढा कंप्लीट करू आणि उद्या मग आपण ह्या जेनेटिक कोडच्या काही प्रॉपर्टीज आहेत, काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत या आपण स्टडी करू. ठीक आहे. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे जेनेटिक कोड कसे फॉर्म होतात किंवा ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये फॉर्म होतात. हाऊ व्हाय दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट्स. त्याचा आन्सर आपण ऑलरेडी कंप्लीट केले की फॉर द सिंथेसिस ऑफ एनी टाइप ऑफ प्रोटीन वी नीड 20 डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ॲसिड. कोणताही प्रोटीन तयार करण्यासाठी आपल्याला मिनिमम 20 डिफरंट अमायनो ॲसिडची गरज आहे. आणि ते होण्यासाठी हे जे mRNA वरचे न्यूक्लियोटाइड्स आहेत हे मिनिमम 3च्या बंचमध्ये ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये येणं गरजेचं आहे. आता ते ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये कसे येतात किंवा त्यांचे जेनेटिक कोड कसे तयार केले जातात आपल्याला तयार करायचे एका टेबलच्या फॉर्ममध्ये करू. एकदम सिंपल आहे. मॅट्रिक्स जर 10th किंवा 11th-12th तुम्हाला मॅथमध्ये झालं असेल तर एकदम सिंपल आहे. नसेल झालं तरी काही अवघड नाही आहे. एकदम मल्टिप्लिकेशन आहे, सिंपल आहे. 3-3चे आपल्याला बंच तयार करायचे. आणि आपण ऑलरेडी जेनेटिक कोडचा जर विचार केला तर आपल्याकडे 4 नायट्रोजन बेसेस आहेत आणि हे जर 3-3च्या बंचमध्ये आले तर टोटल किती कोडॉन्स? 64 कोडॉन्स. 64 जेनेटिक कोड काय होतात? फॉर्म होतात. आणि मग हे जे mRNA वरचे कोडॉन आहेत ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये हे 64 कोडॉन कसे फॉर्म होतात हे आपल्याला स्टडी करायचं आहे. आपण ते ऑलरेडी कंप्लीट केलेलं आहे. आपल्याला माहिती ह्या 64 मधले 61 कोडॉन हे सेन्स कोडॉन आहे. 61 कोडॉन हे कोणते कोडॉन आहे? सेन्स कोडॉन आहे. दॅट मीन्स दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द सिंथेसिस ऑफ एनी टाइप ऑफ स्पेसिफिक अमायनो ॲसिड. हे 61 कोडॉन कोणता ना कोणता स्पेसिफिक अमायनो ॲसिड फॉर्म करतात. द रिमेनिंग 3 जे आहेत ते नॉन सेन्स कोडॉन आहेत, टर्मिनेशन कोडॉन आहेत, स्टॉप कोडॉन आहेत. दे कॅन नॉट सिंथेसाइज एनी अमायनो ॲसिड. ते कोणताही अमायनो ॲसिड सिंथेसाइज करत नाहीत. दे कॅन जस्ट सिग्नल द कंप्लीशन ऑफ द प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस कंप्लीट झालं याचा सिग्नल देण्याचं काम करणारे 3 कोडॉन आहेत जे कोणताही अमायनो ॲसिड सिंथेसाइज करत नाही. दॅट्स व्हाय दे आर कॉल्ड एज अ नॉनसेन्स कोडॉन. ओव्हरऑल आपल्याकडे किती कोडॉन, किती जेनेटिक कोड आहेत जे mRNA वर आहेत तर 64 आहेत. ते कसे फॉर्म होतात ते एकदा आपण टेबलच्या फॉर्ममध्ये काढू आणि उद्या आपण यांच्या प्रॉपर्टी स्टडी करू. इथे आपला न्यूक्लिक ॲसिड कंप्लीट होईल. ठीक आहे. आपल्याकडे किती जेनेटिक कोड किती न्यूक्लियोटाइड आहेत तर 4 आहेत. त्याच्यामध्ये RNAचा विचार केला तर ॲडेनाइन आणि ग्वानाइन हे 2 प्युरिन्स आहेत. सायटोसाइन आणि युरॅसिल हे 2 पिरिमिडिन्स आहेत. हे आपल्याला फक्त काय करायचे
तीनच्या बंचमध्ये ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये, कोडॉनच्या फॉर्ममध्ये, जेनेटिक कोडच्या फॉर्ममध्ये अरेंज करायचे इन द फॉर्म ऑफ टेबल. त्याच्यासाठी आपण काय करूया, टेबल काढू. ठीक आहे, एक 10 मिनिटाचं काम. मॅट्रिक्स झालं असेल 10th ला 11th ला 12th ला मॅथमध्ये, ते एकदम सिंपल आहे. ठीक आहे, टेबल काढू. चार नायट्रोजन बेसेस द्या, ॲडेनाईन. आता 4 कॉलम काढा. 4 कॉलम मध्ये 4 ऍडजस्ट करू आपण, आणि रो पण 4च काढायचे. उभे असतात ते कॉलम आहेत, आडवे असतात ते रो आहेत. आता हे जे रो आहेत ह्याच्यामध्ये तुमच्या रजिस्टरच्या 4 लाईन सोडून द्या. समजा ही एक लाईन आहे, ही दुसरी लाईन आहे, ही तिसरी लाईन आहे आणि ही चौथी लाईन आहे. तर ह्या ए ॲडेनाईन नायट्रोजन बेससाठी अशा 4 लाईन सोडून द्या. ठीक आहे, किंवा मी एक नाही एवढंच राहतो. त्यानंतर मग इथे कंप्लीट रेश शोधू आपण. हा झाला ॲडेनाईन. त्यानंतर असाच घ्या दुसरा ग्वानाईन. पुन्हा त्याला 4 लाईन सोडून द्या तुमच्या रजिस्टरमधल्या. त्यानंतर लिहा सायटोसाईन आणि फायनली लिहा युरॅसिल. इकडे पुन्हा सेम तसेच लिहा 4 वर लिहा थोडे. ॲडेनाईन, ग्वानाईन, सायटोसाईन आणि युरॅसिल. असे हे कट करतो मी. 4 कॉलम मोठे आणि 4 रो मोठे असणारे, आणि हे आपले न्यूक्लियोटाइड आहे. 4 न्यूक्लियोटाइड काढा. आणि शेवटी आपण हे फर्स्ट 3चे बंच काढायचे. तर हा झाला फर्स्ट लेटर, हा झाला सेकंड लेटर, आणि थर्ड लेटर इकडे लिहू आपण. प्रत्येक लाईनला एक लिहा. म्हणजे ॲडेनाईन, ग्वानाईन, सायटोसाईन, युरॅसिल. ॲडेनाईन, ग्वानाईन, सायटोसाईन, युरॅसिल. ॲडेनाईन, ग्वानाईन, सायटोसाईन, युरॅसिल. ॲडेनाईन, ग्वानाईन, सायटोसाईन आणि युरॅसिल. एक मिनिट. परत मी रिपीट करतो. टेबल सिंपल आहे, मी पूर्ण कंप्लीट करणार नाहीये, तुम्हाला मी फक्त गाईडलाईन देईन. बघा इकडे आपल्याकडे 4 नायट्रोजन बेसेस आहे. हे 4 नायट्रोजन बेसेस मी एकदा या साईडला लिहिले, एकदा या साईडला लिहिले. म्हणजे आपल्याला 3च्या बंचमध्ये काढायचे ते 4 नायट्रोजन बेसेस. मग एकदा हा फर्स्ट लेटर कन्सिडर करा, हा सेकंड लेटर, आणि थर्ड एक लेटर घ्यायचा. तर थर्ड घेण्यासाठी प्रत्येक लाईनमध्ये, म्हणून मी म्हटलं की ऑलरेडी हा जो रो आहे हा 4 लाईन्स आहे. म्हणजे प्रत्येक लाईनला पुन्हा काय लिहा, हे 4 नायट्रोजन बेसेस, ॲडेनाईन, ग्वानाईन, सायटोसाईन, युरॅसिल. हे झाले एकदा. त्यानंतर परत तसेच लिहा, ॲडेनाईन, ग्वानाईन, सायटोसाईन, युरॅसिल. ॲडेनाईन, ग्वानाईन, सायटोसाईन, युरॅसिल. आणि परत एकदा ॲडेनाईन, ग्वानाईन, सायटोसाईन आणि युरॅसिल. समजतंय? म्हणजे एकदा 4 नायट्रोजन बेसेस घेतले, एकदा 4 नायट्रोजन बेसेस घेतले, आणि ते प्रत्येक ह्याला 4 नायट्रोजन बेसेस घेतले. हा झाला फर्स्ट लेटर, हा झाला सेकंड लेटर, आणि हा झाला थर्ड लेटर. त्यांचं सिंपल काय करा, मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन झालं, 3चा ग्रुप तयार होईल. इट इज द ट्रिपलेट, इट इज द जेनेटिक कोड, इट इज द कोडॉन, इट इज द कोड वर्ड. त्याला काही म्हणा, जे mRNA वर अरेंज झालेले. असे किती कोडॉन आहेत? 64 कोडॉन्स. ठीक आहे, बुक्समध्ये हा टेबल काढून दिलेला आहे, पण तो समजत नसेल ना, एकदा मी समजून सांगतो कसा आहे. त्याच्यासमोर स्टार्टमध्ये थोडेसे नावं दिले. दीज आर द नेम्स ऑफ द अमायनो ऍसिड. तुम्ही म्हणाल सर ते नाव कशाचे, तर ते अमायनो ऍसिड की कोणता कोडॉन कोणता अमायनो ऍसिड तयार करतो ते इथे शॉर्टमध्ये मेन्शन केलंय. जसं आपण मिथानॉलला MET लिहिलं, मेट लिहिलं. पहिला स्टार्ट कोडॉन मोस्ट ऑफ द कंडिशनला कोण असतो? AUG. मग हा AUG अमायनो कोडॉन कोणता अमायनो ऍसिड, स्पेसिफिक अमायनो ऍसिड सिंथेसाइज करतो? तो मिथानॉल. त्याला आपण शॉर्टमध्ये काय लिहिलं? MET. ठीक आहे, तसे शॉर्टमध्ये दिले. आता कोडॉन काढू. चालेल, मग बघा मल्टिप्लिकेशन करा. ॲडेनाईन, इथे पण ॲडेनाईन. या लाईनला शेवटी काय लिहिलं आहे आपण? ॲडेनाईन. म्हणजे आपला पहिला कोडॉन येला A. ठीक आहे.
इथे किती येतील मग असे 4 येतील, इथे 4 इथे 4 इथे 4, म्हणजे एका कॉलम मध्ये 16 येतील, असे 4 कॉलम आहेत आपले. 16 मल्टिप्लाइड बाय 4 64 येते. ठीक आहे, मी एक कंप्लीट करतो कोणताही आणि एक इथला कुठला तरी मधला कंप्लीट करतो, बाकी तुम्ही घरी स्केच करा. ठीक आहे, मग दुसरा बघा, पाहिले पुन्हा ॲडेनाईन, पुन्हा ॲडेनाईन, ह्या लाईनला शेवटी काही इकडे काय झालंय कॉन आहे, म्हणजे AAG, म्हणजे आपला दुसरा कोडॉन कोणता आला AAG. सेम तसंच करा, ॲडेनाईन ॲडेनाईन, तिकडे काय शेवटी C, म्हणजे ॲडेनाईन ॲडेनाईन सायटोसाईन, हा तिसरा झाला. चौथा ॲडेनाईन ॲडेनाईन आणि युरॅसिल, हा चौथा. ठीक आहे, सेम या पद्धतीनं 64 कोडॉन तयार होतात. सिंपल आहे, एकदम सिंपल. एकदा अजून पुढचं बघू. आता हा बघा ॲडेनाईन, इथे आहे ग्वानाईन, इकडे पहिल्या लाईनला काय आहे ॲडेनाईन, म्हणजे आपला हा कोडॉन कोणता झाला AGA. ठीक आहे, दुसरा हा ॲडेनाईन, हा ग्वानाईन, इथे पण ग्वानाईन, म्हणजे हा कोडॉन झाला AGG. तिसरा म्हणजे या लाईन कॉलमचा तिसरा ॲडेनाईन ग्वानाईन, तिकडे आहे सायटोसाईन. लास्ट ॲडेनाईन ग्वानाईन युरॅसिल. समजतंय? सेम मल्टिप्लिकेशन करा. इथे काय येईल, पहिला ॲडेनाईन, दुसरा सायटोसाईन, तिसरा ॲडेनाईन, म्हणजे ACA. पुन्हा ॲडेनाईन सायटोसाईन, हे दोन पार राहतात. ग्वानाईन, ॲडेनाईन सायटोसाईन सायटोसाईन, ॲडेनाईन सायटोसाईन युरॅसिल. झाले, सिंपल. शेवटचा पार्ट, ॲडेनाईन युरॅसिल ॲडेनाईन, ॲडेनाईन युरॅसिल ग्वानाईन, ॲडेनाईन युरॅसिल सायटोसाईन, ॲडेनाईन युरॅसिल युरॅसिल. असे सगळे कॉलम तुम्ही कंप्लीट करा आणि कंप्लीट केल्यानंतर मला व्हॉट्सॲपला सेंड करा माझ्या इंडिव्हिज्युअल नंबरवर. मी चेक करतो, किंवा चेक करण्यासारखं काही डिफिकल्ट नाही आहे, पण तरी देखील तुम्ही कंप्लीट केलं आहे का नाही आहे हे मला माहीत होण्यासाठी तुम्ही मला एकदा इंडिव्हिज्युअली व्हॉट्सॲपवर याला सेंड करा. ठीक आहे, बाकी बघा, एक मिनिट देतो मी, तुम्ही बघा तुम्हाला येईल का करता. मी एक अजून एक कोणता तरी एक करून टाका. इथे काही जणांना प्रश्न पडेल की सर हा सिक्वेन्स घेणं गरजेचं आहे का, ॲडेनाईन ग्वानाईन सायटोसाईन युरॅसिल. तर तसं काही नाही आहे, तुम्ही कोणताही सिक्वेन्स घेऊ शकता. बुक्समध्ये मला वाटतं वेगळाच कोणता तरी सिक्वेन्स दिला, मी हा घेतला आहे. तुम्ही कोणताही घेऊ शकता, पण जनरली नॉर्मली हा सिक्वेन्स जो पहिल्यांदा एक घ्या, तो सिक्वेन्स पुन्हा दोन्ही ठिकाणी कायम घ्या. ठीक आहे, तुम्ही मला वाटलं नाही मला सर काय घेतलंय, पहिल्यांदा ॲडेनाईन घेतलंय, नंतर ग्वानाईन घेतलंय, नंतर सायटोसाईन घेतलंय, नंतर युरॅसिल घेतलंय. नाही, मी उलट घेणार आहे. म्हणजे पहिल्यांदा युरॅसिल घेणार आहे, नंतर सायटोसाईन घेणार आहे, नंतर ग्वानाईन घेणार आहे, नंतर ॲडेनाईन. चालेल का? आन्सर आहे चालेल. फक्त तुम्ही युरॅसिल अगोदर घेतला तर माझे इथले टेबल तुमच्या इथे येते, हा टेबल तुमचा इकडे खाली जाईल, कोडॉन तेच राहते. फक्त इथे हा सिक्वेन्स घेतला की इकडे आडवा घेताना पुन्हा हाच घ्या UCGA, आणि प्रत्येक लाईनला घेताना पुन्हा UCGA 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 आणि UCGA असाच घ्या, चेंज करू नका. कोणाला वाटलं नाही सर मी असा पण नाही घेणार, मी असा घेणार आहे काय, CGAU घेतला असा चालेल, पण इकडे पण घेताना आणि पुन्हा 4 घेताना पण असाच. ठीक आहे, 1 मिनिट देतो मी, काढा बघा लगेच काढता येतोय का, आणि काढता आला तर मला सेंड करा. कशा काढायच्या ते चेकआउट करा. बघा आता मी हा आणि हा काढतो, इथे काढतो, एवढा काढून देतो. ठीक आहे, बाकी तुम्ही माझ्या इंडिव्हिज्युअल व्हॉट्सॲपला सेंड करा. बघा इथे काय पहिल्यांदा सायटोसाईन, इथे काय ग्वानाईन, इकडे पहिल्या लाईनला काय लिहिलं ॲडेनाईन, म्हणजे इथला कोडॉन काय लिहिला CGA. ठीक आहे, सेम पुन्हा C पुन्हा G पुन्हा Gचा एक नंबर म्हणजे CGG, पुन्हा C पुन्हा G पुन्हा C म्हणजे CGC, आणि शेवटचा CGU. सिंपल आहे, म्हणजे हा न्यूक्लियोटाइड हा न्यूक्लियोटाइड आणि इथला एक न्यूक्लियोटाइड यांचं गुणाकार करून एकत्र लिहायचं आहे. 3 न्यूक्लियोटाइड एकत्र लिहिल्यानंतर ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये हे जे न्यूक्लियोटाइड अरेंज होतात कुठे, ऑन द mRNA स्ट्रँड, then it is called as a genetic code, or it is called as a codon, or it is called as a code word, or it is called as a mRNA language, or it is called as a cryptograms. And why they are arranged in the form of triplets? That answer was already explained.
एक्सप्लेन, त्याचा आन्सर ऑलरेडी मी काय केलंय, एक्सप्लेन केलेलं आहे. असे 64 कोडॉन्स आपल्याकडे पॉसिबल आहेत mRNA स्ट्रँडवर. त्याच्यातले 61 फंक्शनल आहेत किंवा सेन्स कोडॉन आहेत जे स्पेसिफिक अमायनो ऍसिड सिंथेसाइज करतायत, आणि 3 जे कोडॉन आहेत ते नॉन सेन्सर टर्मिनेशन कोडॉन आहेत, ते कोणताही अमायनो ऍसिड काय करत नाहीत, सिंथेसाइज करत. ठीक आहे, समजताय? तर हा टेबल तुम्ही घरी कंप्लीट करा आणि मला इंडिव्हिज्युअली सेंड करा. मी चेक करेल किंवा तुम्हाला काही डाऊट असतील तर मग विचारा. ठीक आहे. लास्ट नोटीस, लास्ट संडेला बहिर सरनं टेस्ट घेतली आहे. टेस्टचा रिस्पॉन्स चांगला आहे. मग अशीच टेस्ट आपण आता संडेच्या ऐवजी मंडेला घेऊ. मग मंडेला मी सकाळी टाईम सेंड करतो तुम्हाला आपल्या ग्रुपवर, आणि बहिर सरनं जसा पेपर सेंड केला तसा अगोदर पेपर सेंड करतो आणि टायमिंग झाल्यानंतर लगेच ॲन्सर शीट पण सेंड करतो. ठीक आहे, ॲन्सर की पण सेंड चालेल. तर रविवारी फिजिक्सची टेस्ट झाली आहे, तर मग मी या उद्याच्या सोमवारी आपली बायोलॉजीची परत एकदा 100 मार्कची 25 MCQची 100 मार्कची विथ निगेटिव्ह मार्किंग सहित 25 MCQची 100 मार्काची टेस्ट घेतो. कधी घेतो? मंडेला, सोमवारी घेतो. मोस्टली दुपारून घेतो. सकाळी टाईम सेंड करतो आणि दुपारी घेतो. ठीक आहे. आता आपल्या प्रॉपर जे स्केलेटन आहे बोर्डाचं किंवा नीटच्या पेपरचं, त्यानुसार 25 MCQला तुम्हाला 25 मिनिटं देण्यात येते. पण मी 1 तास देतो तुम्हाला, कारण बराचसा गॅप आहे, तुम्ही घरी अभ्यास करताय, तर 1 तास देतो. त्या 1 तासामध्ये पेपर सॉल्व करा. दिलेल्या टायमिंगमध्ये सॉल्व करणं गरजेचं आहे, कंपल्शन आहे ते. आणि त्यानंतर मी 10 मिनिटात तुम्हाला काय करेल, ॲन्सर की सेंड करेल. त्या अगोदर तुम्ही मला तुमची ॲन्सर की काय करा, सेंड करा. एका कागदावर ब्लँक पेपरवर, कोऱ्या पेपरवर 1 ते 25 लिहा, आणि त्याच्यासमोर पुन्हा तुमचं जे उत्तर आहे ABCD जे कोणतं आहे ते काय करा, लिहा, आणि त्याचा फोटो काढून माझ्या ग्रुपवर माझ्या इंडिव्हिज्युअल नंबरवर मला व्हॉट्सॲपला सेंड करा. ठीक आहे. तर टेस्टसाठी सूचना लक्षात ठेवा, मी रिटर्नमध्ये पाठवणार नाही. जे व्हिडिओ पाहतील त्यांनाच टेस्ट माहीत होईल. येत्या सोमवारी दुपारून कधीतरी 1 तासाचा टायमिंग मी सोमवारी सकाळी ग्रुपवर आपल्या सेंड करतो. ठीक आहे. हा टेबल मात्र आता मी व्हिडिओ सेंड केल्यानंतर बघा, काढा आणि माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपवर सेंड करा. ठीक आहे. उद्या आपण ह्या जेनेटिक कोडचे, कोडॉनचे काही प्रॉपर्टीज आहेत, काही कॅरेक्टरिस्टिक आहे, त्या स्टडी करू, आणि ते आपला हा न्यूक्लिक ॲसिड बीट ओव्हरऑल कम्प्लीट. ठीक आहे. थँक्यू. लास्टली पुन्हा एकदा बोलतो मी की कोरोनाच्या बातम्यामुळे ह्याच्यामुळे डिस्टर्ब होऊ नका, रिलॅक्स राहा. बातम्या काय घरी बाहेर जास्त पाहू नका, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा, हँड्स थोडेसे सॅनिटाईज करत राहा प्रॉपरली, कंटिन्युअसली. काही प्रॉब्लेम नाही आहे. कोरोना हा एक नॉर्मल फ्लू व्हायरस आहे, सर्दीचा व्हायरस आहे. तो काय फार डेंजर नाही आहे. ज्यांची रेजिस्टन्स पॉवर चांगली आहे, ज्यांची हेल्थ चांगली आहे, त्या लोकांना त्याचा कोणताही इफेक्ट जाणवत पण नाही आहे. 80% लोकांना त्याचे कोणतेही साईन आणि सिम्पटम्स जाणवत नाही आहेत. आता त्याच्याविषयी रिसर्च चालू आहे, त्यामुळे जास्त काही इन्फॉर्मेशन नाही आहे, पण तो आपल्या बायोलॉजीशी रिलेटेड आहे, एक व्हायरस आहे. तर त्यामुळे काळजी करू नका, डिस्टर्ब होऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं, बॅचेस सुरू होतील. आता एक्झॅक्ट तारीख नाही सांगता येत, तरी नक्कीच सुरू होतील. आणि तुमच्यासाठी मी ऑलरेडी मेन्शन केलं की एक गुड न्यूज आहे की आपला बोर्डाचा सिलेबस 25 ते 30% कमी होणार आहे. आता लगेच मला विचारू नका ग्रुपवर की कोणता कमी होणार आहे. जेव्हा मला माहीत होईल मी ग्रुपवर सेंड. ठीक आहे. कारण अजून तो डिसाईड झाला नाही की कोणता कमी करायचा आहे, किती